बघा आपल्याला सगळ्यांना आता काय वाटतंय, ते मिक्स फिलिंग असणार आहे. म्हणजे आपण कुठे स्टँड करत होतो आणि काय ॲस्पायर करत होतो त्या कंटेक्स्टमध्ये. सो पहिलं तर गोष्ट म्हणजे की ह्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये, सगळ्या याच्यामध्ये आपल्या स्वतःला थोडंसं मोटिवेट केलं पाहिजे. म्हणजे ते मोटिवेट इन द कंटेक्स्ट ऑफ की ही एक्झाम सिलेक्शनची नाही आहे हे लक्षात घ्या. ती सिलेक्ट न करता एक्सक्लूड करते पर्टिक्युलर नंबर ऑफ पीपलला, आणि तो नंबर जास्त आहे. म्हणजे काल मी हे पण टाकलं होतं की प्रिलिमचा रेशो काय, जरी समजा आपण 5 लाखच पकडले ॲप्लिकेशन आणि त्यातले 13,000 सिलेक्ट झालेत असं कन्सिडर केलं, तर ते किती 0.01%च्या किंवा 0.02%च्या आसपास होते, विच इज व्हेरी निग्लिजिबल. त्याच्यामुळे आत्ता आपण एक लार्ज असं आपल्याला असं वाटेल की आपण सगळ्यांकडपासून एक्सक्लूड झालो आहे का, आपण बाजूला पडलो आहे का, तसं काही नाही आहे. आपण म्हणजे सगळ्यांच्याच याच्या कंटेक्स्टमध्ये पाडू, आणि ही प्रोसेस तशीच आहे. त्याच्यामुळे त्याचं फार काही वाईट वाटून घेण्याचं गरज नाही. अर्थात आपल्या सगळ्यांना वाईट वाटतं कारण की आपण एफर्ट घेतले होते. समजा मी एफर्ट घेतले नसते, मी मेहनत केली नसती तर आपल्याला वाईट वाटलं असतं का? नसतं वाटत. त्या प्रोसेसमध्ये होतो आपण फाईट करत होतो म्हणून ते फेल्युअर आलेलं आहे. तो प्रोसेसचा पार्ट आहे फेल्युअर. आपण त्या प्रोसेसमध्ये होतो. जे आजूबाजूला तुम्हाला लोक दिसतील ते त्या प्रोसेसमध्ये होते का याचा विचार करा, आणि मग आपल्याला तो टॅग लावायचा का फेल्युअरचा हे लक्षात घ्या. आज हे 2-3 कंटेक्स्टमध्ये आपल्याला बोलायचं आहे की बेसिकली या सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं, आजच्या या दिवसाकडे, कालच्या रिझल्टकडे, त्याचं परसेप्शन. दुसरं की मी आत्ता या स्टेजला आलेलो आहे का, की बेसिकली दुसरा ऑप्शन अल्टरनेटिव्ह बघायला पाहिजे. तिसरी गोष्ट की जर समजा मला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे तर ती मी कशी केली पाहिजे. या 3 कंटेक्स्टमध्ये मला बोलायचं आहे. आणि तो तिसरा कंटेक्स्ट महत्त्वाचा आहे, कारण की काय होतं बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून, म्हणजे बाकी ठिकाणी पण होत असेल पण मी पर्सनली जे काही बघितलेलं आहे ते, प्रिलिमचा रिझल्ट लागतो, मुलं एखाद्या शेलमध्ये निघून जातात आणि परत ते दिसतच नाहीत. मग काय होतं, परत समजा MPSCची प्रिलिम आले दिसायला लागले, UPSCची प्रिलिम आले परत दिसायला लागले. सो आत्ता तुमच्याकडे असा वेळ आहे की जो तुम्ही प्रॉपरली युटिलाइज केलात तर पुढच्या वर्षी फक्त प्रिलिम नाही आपण बऱ्याच दुसऱ्या गोष्टी रिअलाइज करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याचदा ते प्रिलिमचं फेल्युअर हे पॉझिटिव्ह असतं असं माझं म्हणणं आहे, की तुम्हाला एक कंप्लीट सायकल कंप्लीट करण्याचा परत एक चान्स मिळतो, जो जर तुम्ही परत मेन्स आणि मेन्समध्ये असलात तर मिळत नाही. सो त्याच्याकडे त्या कंटेक्स्टमध्ये कसं बघायला पाहिजे हे लक्षात घ्या. पण त्याच्या आधी मी अल्टिमेटली म्हटलं की हे सगळं परसेप्शनवरती येणार आहे. मी त्याचा अभ्यास कधी सुरू करेन, ज्यावेळेला मला आत्ताचं माझं फेल्युअर फार काही प्रॉब्लेमॅटिक वाटणार नाही त्यावेळेला होईल. त्यामुळे स्वतःला आधी समजवायला पाहिजे की बाबा ही काही फार मोठी गोष्ट अशी झालेली नाही. कदाचित मी त्याच्या जवळ होतो त्याच्यामुळे ती सिव्हिअरिटी अजून असेल, जसं की रोहित आहे किंवा बाकी अजून आहेत, आपण आदित्य आहे, दीप्ती आहे, जवळ होतो आपण बरोबर, आणि त्याच्यामुळे ती सिव्हिअरिटी जास्त. म्हणजे काय होतं, आता पूर्ण वर्षभर इफ अँड बटचा गेम असतो. माझा एक मित्र होता की तो रूम पार्टनरच होता आणि प्रिलिम फेल झाला होता. त्याला असं वाटत होतं की पास होईल आणि पूर्ण वर्षभर त्याला रिग्रेट होतं की CSAT माझा चांगला गेला नाही. आणि पूर्ण वर्षभर त्यांनी वेगवेगळे CSATचे क्लास केले आणि CSATला त्याला 80+ मार्क्स होते. त्याचं GS 0.37 गेले होते. जे आपण म्हणतो ना की हा 1 मार्काने गेले वगैरे, पण ॲक्च्युली UPSCच्या मार्कशीटनी ज्यावेळेला 1 वर्षानंतर कळलं की मी एवढ्या जवळ होतो आणि पूर्ण वर्षभर डायरेक्शनलेस स्टडी झाला. मी काय करत होतो, CSAT डोक्यात घेऊन इकडे तिकडे जात होतो. सो त्याच्यामुळे या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही हे सगळं अल्टिमेटली मॅटर करणार आहे. अशी बरीच लोक आहेत बघा की जे त्या प्रिलिमच्या फेल्युअरमधून डायरेक्टली सिलेक्शनपर्यंत आलेले आहेत. डायरेक्टली सिलेक्शनपर्यंत. फक्त प्रिलिम पास होणं हा काही मोटिव्ह नाही. म्हणजे हे पण लक्षात घेतलं पाहिजे की प्रिलिम क्लिअर झाल्यानंतर मी सर्वायवलच्या अवस्थेत असणार होतो की डॉमिनेटिंग अवस्थेत असणार होतो, की माझा मेन्स तितक्या लेवलला झालेला होता की मी सर्वाईव्ह करण्यापेक्षा डॉमिनेट करणार होतो, याचा विचार झाला पाहिजे. तसं ना जर उत्तर नसेल तर काइंड ऑफ कन्सिडर करायला पाहिजे की ग्रेटफुल राहिलं पाहिजे की हा मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. सो त्या कंटेक्स्टमध्ये बसावं लागेल. त्या फेल्युअरच्या मेंटॅलिटीच्या बाहेर जितक्या इमिजिएटली याल तेवढं बेटर राहील हे लक्षात घ्या.
तो एक शेर आहे, मी परत परत तो आवडतो मला, की गिरते हे शहसवार मैदानी जंग में ओ तिफल क्या गिरे जो घुटनों के बल खडा. मी पडलो, धडपडलो, कारण मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो. जो घोड्यावरती आहे तो पडण्याचे चान्सेस आहे, जो रेंगाळतोय तो पडणार आहे का? सो जर मी पडलेलो आहे तर ते पडलोय कारण मी पळत होतो किंवा काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. सो तो एक डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि त्याच कंटेक्स्टमध्ये मी दुसऱ्या पॉईंटकडे येतो. बघा, हे आपला असा पर्पज नाही आहे की म्हणजे तुम्ही काही ना काही करून अटॅच राहावं मैत्रीशी, म्हणून मी आज तुम्हाला बोलवलेलं नाही. गोष्ट क्लिअर आहे की आपल्याला काहीतरी मिनिंगफुल मिळवायचं आयुष्यामध्ये, ते कुठल्याही मार्गाने मिळेल, म्हणजे ते सिव्हिल सर्व्हिसेसमधून मिळेल किंवा दुसऱ्या कुठल्याही. मिनिंगफुल, अर्थपूर्ण आयुष्य पाहिजे. काल दुपारी मला एक कॉल आला की एक माणूस मी ज्याला ओळखत होतो तो गेला. आपल्याच म्हणजे माझ्या वयाचा असलेला, ज्याला आतापर्यंत असं आपण भेटत राहतो. तेव्हा परत एकदा लक्षात राहिलं की अरे बाबा, हे आपण कशासाठी करतोय, म्हणजे किती जो बाकी कुठली लार्जर स्कीम आहेत त्या कंटेक्स्टमध्ये ही परीक्षा वगैरे खूपच क्षुल्लक आहे. अर्थपूर्ण काहीतरी आपल्याला आयुष्यात करायचं म्हणून ही धडपड आपली चाललेली आहे. सो त्या कंटेक्स्टमध्ये तुम्ही परीक्षेच्या अशा स्टेजला आलेला असाल की जिथे मला असं वाटतं की सर्वस्व दिलं या परीक्षेसाठी, तरी तो रिझल्ट येत नाही आहे. किंवा आत्ता माझ्या करिअरच्या, माझ्या एजच्या आणि माझ्या आयुष्याच्या अशा वळणावरती आहे की आता मला दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करायला पाहिजे का, त्याचा पण थोडासा विचार स्वतःच्या लेवलला करा. मी म्हणेन की पहिल्यांदा ना स्टॉक टेकिंग एक्झरसाइज घ्या की आज मी जे प्रिलिममध्ये फेल्युअर आले ते बेसिकली कुठल्या लेवलला आलं. म्हणजे मी म्हणेन की 2-3 लेवल आहेत. एक की मी स्टडी लेवलच्या इथे कुठेतरी कमी पडलो का, अभ्यास करण्यामध्ये माझं काहीतरी कमतरता होती का. मग स्टडी रिलेटेड असेल की रिव्हिजन, कम्प्लिशन, त्याच्यावरचा कंट्रोल. आणि दुसरा आस्पेक्ट असतो तो म्हणजे त्याच्या रिलेटेड त्या अभ्यासावरती ॲप्लिकेशन, म्हणजे परीक्षेला जे अपेक्षित आहे ते. पण मला वाटतं आपल्याकडे त्या कंटेक्स्टमध्ये आपण खूप काम केलं होतं, म्हणजे त्या ॲप्लिकेशनवरती बरंच गोष्टी बोललो होतो. सो त्या कंटेक्स्टमध्ये नाही, मला वाटतं की अभ्यासामध्ये काही गोष्टी शोधाव्या लागतील. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजिकल टेंडन्सी. म्हणजे बऱ्याच लोकांच्या कंटेक्स्टमध्ये इथे कुठेतरी उत्तर शोधावं लागेल, अभ्यासामध्ये नाही, पण माझ्या मेंटॅलिटीमध्ये किंवा माझ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये काही इश्यू आहेत का की ज्याच्यामुळे कुठेतरी मी मागं पडतो. याचा थोडासा विचार व्हायला पाहिजे की मी ऐन वेळेला फिअर फॅक्टर इमर्ज होतोय, ऐन वेळेला माझा टेम्परमेंटचा इश्यू होतोय किंवा ऐन वेळेला मी सिली मिस्टेक करतोय. तर याच्यात काही इश्यूज आहेत का याचा पण आपल्याला हे करावे लागेल. सो हे थोडंसं ॲड्रेस करून त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. काहींच्या कंटेक्स्टमध्ये मी गेल्या वर्षीच म्हटलं होतं की आपण 1 वर्ष देऊन बघू आणि त्याच्यानंतर आपण पॉसिबिलिटीचा विचार करू. की त्यावेळेला गेल्या वर्षी जेव्हा आमचं डिस्कशन झालं होतं, हे झालं होतं, त्यावेळेला असं होतं की समजा दुसरा ऑप्शन मला बघायचा आहे करिअरच्या बाबतीमध्ये, तर 1 वर्ष आणखी अभ्यास करून तो एक्सप्लोअर करण्यात काही प्रॉब्लेम नाही. सो त्या कंटेक्स्टमध्ये त्या लोकांशी आधीच आपण बोललेलो आहोत. मला वाटतं की आत्ता जिथे जमलेले आहेत त्यापैकी बहुतांश लोकांनी तो पुढते प्रोसेस कंटिन्यू ठेवणं याचा भाग असणार आहे. त्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे याच्यावरती थोडं बोलूया. आता ज्याने प्रिलिम दिली आहे त्यांच्या बाबतीत जर अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे तर 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. एक म्हणजे MPSC 2025, UPSC 2026, किंवा तुमच्या लेवलला तुम्ही असं विचार करू शकता की या दोन्हीचा मी एकत्र विचार करू शकतो का. बरोबर, म्हणजे ह्या 3 पॉसिबिलिटी आहेत आपल्यासमोर. मी बाकीच्या एक्झामबद्दल वगैरे फार बोलत नाही, हे डोमेन ज्या डोमेनमधला आपण आतापर्यंत होतो त्या डोमेनच्या कंटेक्स्टमध्ये, कारण पहिल्यांदाच MPSCचा ऑप्शन आपल्याला मिळतोय, कारण तो आधी मिळायचा नाही. सो या कंटेक्स्टमध्ये MPSC 2025चा विचार कोणी करायला पाहिजे. बघा, आता MPSC 25 अशा टिपिकल कंडिशनमध्ये होतीये, सर्कमस्टान्सेसमध्ये होतीये की जिथे तुम्ही मेन्सपैकी डायरेक्टली प्रिलिमकडे शिफ्ट होणं अपेक्षित आहे. आत्ता तुम्ही म्हटलात की मी ना थोडं मेन्स करतो आणि थोडं MPSC प्रिलिम करतो, तर तसं नाही होणार. तुम्हाला ऑल टुगेदर MPSC मेन्स प्रिलिमकडे जावं लागणार. याचं कारण म्हणजे गेल्या वर्षीचा MPSCचा कट ऑफच 117.5 होता. काही दिवसांपूर्वी MPSCची मेन्स देऊन बाहेर पडलेली लोक आहेत, ती कदाचित तुमच्याशी मेन्समध्ये कम्पीट करणार नाहीत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या, पण त्यांना प्रिलिमला बीट करणं अवघड जाणार आहे, ही गोष्ट क्लिअर आहे.
म्हणजे काही लोक असं म्हणतात की एमपीएससी पॅटर्न बदलेल प्रिलिमचा सुद्धा, पण माझं असं पर्सनल असेसमेंट आहे की त्यांना तो डायनॅमिक इतका शिफ्ट करणं प्रॅक्टिकली तितकं पॉसिबल नाही. एक सिस्टीम डेव्हलप झालेली असते प्रश्नपत्रिका डेव्हलप काढण्याची, त्याच्यातून ते बाहेर येतील असं लगेच तरी वाटत नाहीये. सो त्या कंटेक्स्टमध्ये तुमच्या समोर जर एमपीएससी करायची असेल तर मेजरली चॅलेंज जो असेल तो हा प्रिलिमचा असणार आहे. त्यामुळे जो तुम्ही असं ठरवत असाल की मी आता एमपीएससी प्रिलिमकडे जाईल, तर तुम्ही मेन्सला बाजूला ठेवून प्रिलिमकडे जाणं अपेक्षित आहे. आता याच कंटेक्स्टमध्ये जर तुमचा यूपीएससीचा पहिला अटेम्प्ट होता 25चा आणि तुमची यूपीएससीची मेन्स तितकी झालेली नाही, तर मी सजेस्ट करेन की एमपीएससी 2025चा विचार करू नका. त्यापेक्षा यूपीएससी 2026 वरती एक्सटेन्सिव्हली फोकस करा आणि बाय प्रोडक्ट म्हणून जरी समजा एमपीएससी निघाली या वर्षीची तर ती आपण ॲक्सेप्ट करू. पण जे पहिला अटेम्प्ट दिलेला आहे किंवा ज्यांचा मेन्स रिलेटेड प्रिपरेशन अजून झालेली नाहीये त्यांनी याचा विचार करू नये. याचा विचार कोण करू शकतं लक्षात घ्या, जे आपण म्हणू ना की मार्जिनवरती राहिलेत किंवा मी आत्तापर्यंत यूपीएससीला 1-2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की आत्ता हातात काहीतरी घेणं हे जास्त गरजेचं आहे रॅदर दॅन ती प्रोसेस थोडी अजून लॉंग टर्म. कारण मला जर यूपीएससी 26चा ऑल टुगेदर विचार करायचा झाला तर परत एकदा लॉंग टर्म टार्गेट माझ्यासमोर असेल. एमपीएससी 2025चा टार्गेट मी केला तर फायदा काय होईल, माझ्याकडे 3 महिन्यातलं लगेच इमिजिएट असलेलं काय असेल टार्गेट समोर असेल. सो अशा कंटेक्स्टमध्ये तुम्ही एमपीएससी 2025चा विचार करू शकता. आणि जर तुम्ही यूपीएससीत मार्जिनवरती राहिला असाल किंवा यूपीएससी प्रिलिममध्ये तुमचा स्कोर कमी असेल तर मला असं वाटतं की ऑल टुगेदर तुम्ही एमपीएससी प्रिलिमचा अभ्यास करून तुमची यूपीएससी प्रिलिम 2026 पण काय करू शकता, सिक्युअर करू शकता. म्हणजे बघा प्रिलिममध्ये यूपीएससीला कुठे प्रश्न बरोबर आणावे लागतात आपल्याला, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी. त्याचा सोर्स तिकडे पण सेम आहे. इव्हन मॉडर्न इंडियाचा सोर्स सेम आहे, एन्शियंट इंडियाचा सोर्स सेम आहे. काही गोष्टी वेगळ्या आहेत पण त्याचा स्कीम ऑफ थिंक किंवा मार्क्समध्ये एवढा काही वायटल रोल नसतो. सो जर तुम्ही हे चांगलं स्ट्रॉंग केलं आणि एमपीएससी ओरिएंटेड पाठांतर केलं किंवा एमपीएससीला जे मायक्रो डिटेलिंग लागते किंवा मायक्रो गोष्टी लागतात त्या केल्यात तर मला असं वाटतं याच्यात पण फायदा होईल. म्हणजे आता काय होतंय की बऱ्याचदा माझे पॉलिटीचे काही मिस्टेक्स होत आहेत, इकॉनॉमीचे काही मिस्टेक होत आहेत, कारण आपण असं ॲझ्युम करतो की यूपीएससीला कन्सेप्च्युअल लागतं, मायक्रो डिटेलमध्ये जावं लागत नाही आणि ती जी डेप्थ लागते ना अभ्यासामधली ती कुठं ना कुठेतरी मिसिंग होते. सो त्या कंटेक्स्टमध्ये एमपीएससीचा अभ्यास तुम्हाला सहाय्यभूत ठरू शकतो. फक्त यात एकच इश्यू आहे की सप्टेंबर एंडला त्यांची प्रिलिम कंप्लीट होणार आहे, मेन्स कधी होईल याची क्लॅरिटी नाही आणि समजा मेन्स थोडीशी लेट झाली तर तुमचा हा अटेम्प्ट कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. बट अगेन मी म्हटल्याप्रमाणे जर समजा सप्टेंबरच्या ह्याच्यापर्यंत प्रिलिमवरती बऱ्यापैकी कंट्रोल तुम्ही मिळवला असेल तर यूपीएससीचा तो शिफ्ट फार काही अवघड नाही. कारण यूपीएससीमध्ये आपण बघितलं अल्टिमेटली पेपर सॉल्विंग मॅटर करते एकदा तुमचा अभ्यास झाल्यानंतर. आलंय लक्षात. आता हे एमपीएससी 2025 आणि यूपीएससी 2026 एकत्र करता येईल का, करता येऊ शकतं, फक्त ते त्यांच्या टाइम टेबलवर डिटर्माइन राहील. एमपीएससी कशा प्रकारे कंडक्ट करते याच्यावरती ते राहील. सो त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की मला कशामध्ये बसायचं आहे, यूपीएससी 2026 प्लस एमपीएससी 2026चा विचार करायचा आहे की आता इमिजिएटली मी 2025चा विचार करायला पाहिजे. या कंटेक्स्टमध्ये याच्यावरती कोणाचा काही डाऊट आहे का की मी काय करायला पाहिजे किंवा तुम्हाला स्वतःला काय वाटतं या सगळ्या कंटेक्स्टमध्ये, या बाबतीत काही डाऊट आहे का? ती आपण म्हणतो ना की जो दुसरा आस्पेक्टवरती मी म्हटलं ग्रेसफुल एक्झिट, की नाही मला मी रिक्वायर्ड टाइम दिलाय, तर ही ग्रेसफुल एक्झिट यावर्षी थोडीशी अवघड जाणार बिकॉज ऑफ दिस. एमपीएससी पण डिस्क्रिप्टिव्हकडे गेली आहे आणि मग मी एवढा एफर्ट दिलाय तर मग ते परत एकदा सगळं वाया जाईल का काय असं वाटेल. आणि परत एकदा अल्टिमेटली बघा काय म्हणजे काय रिग्रेट राहतो ह्या सगळ्या ह्याच्यातून. 2 प्रकारचे रिग्रेट असतात की त्यावेळेला मला अपॉर्च्युनिटी होती मी ती हार्नेस केली नाही, आणि एक दुसरं की मी माझं सगळं दिलं नाही, जेवढं मी द्यायला पाहिजे होतं, जेवढी माझी कॅपॅसिटी आहे, जेवढं माझं पोटेन्शियल आहे त्याला मी न्याय दिलं नाही. हे रिग्रेट जास्त सिव्हिअर राहतात रॅदर दॅन फेल्युअर. सो त्या कंटेक्स्टमध्ये त्या रिग्रेटवर ते रिग्रेट राहणार नाही आपल्यासोबत नंतर, याच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. याच्यावरती काय डाऊट आहे का, काय करायला पाहिजे? बरं बघा राज्यसेवेचा स्कोर
म्हणजे हे असं एक म्हटलं जातं की एमपीएससी प्रिलिम ऑलटुगेदर वेगळी आहे, त्याच्यामध्ये सायन्स आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं आहे की ज्याची एक एक्झाम चांगली झालेली नाही तो दुसरीकडे पण स्कोर करू शकतो. म्हणजे असे आता आपल्याकडे ह्या यूपीएससी प्रिलिमला पास झालेली मुलगी आहेत, तिने काही दिवसांपूर्वी एमपीएससी मेन्स दिलेली आहे. म्हणजे तुमच्यासोबत बसणारीच मुलगी जी पूर्णपणे यूपीएससी करते तिने एमपीएससी मेन्स देऊन आलेली आहे. याचा अर्थ काय, एकदा तुम्ही एखाद्या विषयाचा चांगला अभ्यास केला म्हणजे पॉलिटीला काय वेगळं आहे सांगा. फक्त एवढंच की मी काय म्हटलं का तुझ्या कंटेक्समध्ये पहिलाच अटेम्प्ट होता आपला, बरोबर. जर आपण मेन्स रिलेटेड तितक्या गोष्टी केलेल्या नसतील तर एमपीएससी प्रिलिम पास होऊन पण आपल्याला काय करणार लागणार आहे, तिथे स्ट्रगल करावं लागणार आहे. सो त्या कंटेक्समध्ये आत्ता मेन्सवरती फोकस करून बाय प्रोडक्ट म्हणून जर तुझी प्रिलिम निघाली दॅट विल बी वेल अँड गुड. म्हणजे आता 91 होते ना, तू मेन्सचा अजून चांगला अभ्यास कर, त्यात पॉलिटी इकॉनॉमी यासारख्या गोष्टींना प्रायोरिटाईज कर, तुझी प्रिलिम निघाली तर अजूनच चांगलं. म्हणजे इन अ वे मेन्स केल्याचा पण त्याच्यामध्ये फायदा होईलच. सो प्रिलिमचा एमपीएससीचा जो स्कोर आहे तो असा नॅचरली ग्रो झालेला दिसला पाहिजे. म्हणजे बऱ्याच आता एमपीएससी मेंटरशिप बॅचला मुलं आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की मला सायन्समध्ये मार्क कमी आले म्हणून प्रश्न माझं झालं नाही. तर आपण त्यांचे प्रश्न हे बघतोय, पेपर बघतोय, तर लक्षात येते सायन्सचा प्रश्न सगळे बाजूला ठेवले तरी पण क्लिअर झाले असते, पॉलिटीचे प्रश्न बरोबर आले असते. सो चुका कुठे होत आहेत त्या आयडेंटिफाय करून त्याच्यावरती काम करायला पाहिजे. अजून काही याच्या कंटेक्समध्ये, समजा तुमचं मेन्स रिलेटेड मेजर काही राहिलेलं असेल तर एमपीएससी प्रिलिमकडे शिफ्ट होऊन पण परत काही गोष्टी तर त्या येतच राहतात, अर्ध कच्चं राहतं. म्हणजे जे काही आपल्याला आपण काय करतो, प्रिलिम आफ्टर प्रिलिम चेस करत राहतो, पण त्याच्या मागे यूपीएससी मेन्सचा किंवा मेन्सचा अभ्यास आहे तो साऊंड होणं अपेक्षित आहे, असा तो जो होणं अपेक्षित आहे तो झालेला नसतो. बघा ऑप्शनल झालेला असेल ना तर एमपीएससी समजा ही आता परत एकदा ह्याच्या कंटेक्समध्ये आपण बोलू. जर समजा तुम्ही 2025 एमपीएससी पास झालात तर एमपीएससी 2025 नंतर आपल्याला सफिशियंट टाइम इतका असणार आहे की तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी वर्कआउट करू शकता. म्हणजे पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे, ॲटलिस्ट 5-5.5 महिने त्यांनी देणं अपेक्षित आहे. समजा तेवढे त्यांनी दिले आणि तुम्ही ऑप्शनल कंप्लीट केलं, तुम्ही जीएस आणि एस एथिक्स कंप्लीट करू शकता, काही इश्यू नाही त्याच्यावरती. सो अल्टिमेटली तुमचा कॉल आहे. बघा काय आहे याच्यामध्ये, हातात मिळलं पाहिजे. माझ्या हातात डेफिनेटली काहीतरी येणार असेल असा प्लॅन बनवला पाहिजे, रॅदर दॅन आपण म्हणू सिम्पल काय. आपण म्हणलं की नाही हे सोपं आहे का, हे आहे का, कुठल्या प्रक्रियेला फॉलो करून मी यूपीएससी 26ला समजा डिसिजन घेतला की हे बाकीचं काही मला सांगू नका, मी डायरेक्ट 26वरती फोकस करणार आहे, मग 26मध्ये रिझल्ट पाहिजे. मी एमपीएससी 2025चा निर्णय घेतलाय ना तर तिथं रिझल्ट पाहिजे. म्हणजे आपण काही ते आपल्याला स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी नाही करणार होतो की आपण लगेच इमिजिएटली 3 महिन्याचं टार्गेट आहे असं म्हणून नाही. इथून रिझल्ट जनरेट होण्याची किती पॉसिबिलिटी आहेत, प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे याचा विचार व्हायला पाहिजे. जर तुम्ही यूपीएससी मेन्सचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला असेल आणि एमपीएससी प्रिलिम पास होऊ शकत असाल तर दॅट विल बी अ गोल्डन अपॉर्च्युनिटी यावर्षी. कारण मुलं तितकी प्रिपेअर्ड नाही आहेत. 2 सेट ऑफ लोक लागणार आहेत, ज्यांची एमपीएससी प्रिलिम निघते आणि ज्यांनी एमपीएससी मेन्स रिलेटेड अभ्यास केलेला आहे डिस्क्रिप्टिव्हचा. असे सेट ऑफ लोक ज्यांच्या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, अशा एकत्र आलेल्या पॉसिबिलिटी रेअर राहणार आहेत. बघा आत्ता एमपीएससी मेन्स दिलेले 7,500 लोक आहेत, 7,900च्या आसपास काहीतरी आहे, 7,500 लोक आहेत. मोस्ट ऑफ द तेच लोक परत प्रिलिम पास होणार आहेत. तुम्ही म्हणाल की आता ते डिस्क्रिप्टिव्हचा त्यांचा किती अभ्यास नाही, पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला त्याला चॅलेंजेस नाही करायचं ना, तुम्हाला चॅलेंज कशाला करायचं आहे, प्रिलिमला करायचं. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही प्रिलिम पास झाल्यानंतर मेन्स मी अशा आवाक्यात आलेलो आहे की अशा लेवलला आहे की मी तिथं बाकीच्यांना बीट करू शकतो, गो फॉर एमपीएससी 2025. त्याच्यानंतर यूपीएससी कसं हे करायचं, 26वरती कसं यायचं ते आपण करू, मग त्याच्यात काही इश्यू येणार नाही. म्हणजे समजा सप्टेंबर एंडला समजा त्यांची प्रिलिम झाली असं ॲझ्युम केलं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीला किंवा मार्चमध्ये जर परीक्षा झाली तर मार्च एंडिंगला जरी झाली तरी एप्रिल आणि मे 2 महिन्यामध्ये यूपीएससी प्रिलिम निघते, जर तुमचा अभ्यास प्रॉपरली झालेला असेल तर. येते लक्षात. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमधून काय की त्यावेळेला आता लोक काय म्हणतात की एमपीएससी त्या डिस्क्रिप्टिव्हचा रिझल्ट कधी लागेल, 1 वर्षाने लागू दे पण मला कळू दे मी डीसी झालोय, काय फरक पडतो. 1 वर्षाने जर त्याने सांगितलं की बाबा तू डीसी झालास, काय फरक पडणार आहे ना, तोपर्यंत करू ना आपण यूपीएससीचा अभ्यास. येतंय लक्षात. पण तिथे ती डेफिनेट गणित वर्क होतंय का याचा विचार व्हायला पाहिजे. एमपीएससी प्रिलिम हातात आली पाहिजे आणि जरी 117 कट ऑफ असला तरी पण त्याच्यापेक्षा 10 मार्क एक्स्ट्राचा प्रयत्न करायला पाहिजे.
कारण तिथं पहिली आन्सर की दुसरी आन्सर की याच्यामध्ये खूप गोंधळ आहे, खूप मार्क व्हॅरी होतात. सो त्या केसमध्ये थोडंसं मार्जिन लागेल तिथे, त्याच्यावरती पण काम करता येतं. फक्त पहिले बेसिकला काय ते क्लिअरली डिफाईन व्हायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने जाणार आहोत. ते झालं की त्याच्यावरती बोलता येतं. अजून काही या कंटेक्समध्ये डाऊट की MPSC 25चा विचार करायला पाहिजे का या कंटेक्समध्ये? करायला पण मला सांग, मला पेपर जर काढायचा असेल तर पूर्ण मशिनरी बदलावी लागेल, ती इतक्या लवकर बदलणार नाही, तर त्यामुळे तितका लगेच काही ड्रास्टिक चेंज होणार नाही. म्हणजे हे प्रॅक्टिकल कन्सिडरेशन आहे, काही होऊ शकतं पण प्रॅक्टिकली वर्क व्हायला त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. अजून प्रणव काही प्रश्न याच्यावरती? श्वेता? हो रोहित, तुमच्यापैकी कोणी करतंय का सिरियसली विचार 2025च्या MPSC प्रिलिमचा? नाही करत आहे की अजून नाही, चिट्ट्या टाकायच्यात असं काय आहे का? करत आहे आदिती? नाही, मग कशाचा विचार करताय? ओके, का बरं? MPSC नको, DC नको? पदच नाही म्हणा अजून त्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये. काय आपण इंडिव्हिज्युअली बोलू त्याच्यावरती, कोणी हे करायला पाहिजे. समजा तुमचा ऑल टुगेदर MPSC 25, मी आधीच सांगितलं की MPSC 25चा विचार करताय, गो फॉर प्रिलिम. मला प्रिलिमला 120 मार्क दाखवा, त्याच्यानंतर मेन्स बद्दल बोलू. हे क्लिअर गणित आहे. म्हणजे तिथे जर प्रिलिम मध्ये परत अडकणार असू आपण, तर मग याचा अर्थ काय, हे परत सप्टेंबर पर्यंत वेळ वाया घालवला आपण आणि मग परत UPSC कधी करणार? म्हणजे क्लिअर नाही. जर समजा सप्टेंबरच्या प्रिलिम मध्ये आपल्याला फेल्युअर आलं तर परत आपल्याला काय करावं लागणार? मेन्स करावं लागणार. मग UPSC प्रिलिम कडे कधी शिफ्ट होणार? सो इथे डेफिनेटली, आणि MPSCचं एक वैशिष्ट्य आहे की तिथं इनपुट इज इक्वल टू आउटपुट इन्शुअर करता येतो जर तुम्ही प्रॉपरली मेहनत घेतली तर. सो त्यामुळे पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, बट त्यासाठी तितक्या त्या इंटेन्सिटीने करावं लागेल. UPSC 2026चा विचार करताय तर मला आत्ता ह्या पिक्युलर प्रिलिमच्या रिझल्टच्या बेसिसवरती एक प्लॅन किंवा एक फ्रेमवर्क तुम्हाला सजेस्ट करायचं आहे, जे मला असं वाटतं की डिसेंबर एंडपर्यंत किंवा जानेवारी मिडपर्यंत तुम्ही फॉलो करू शकता, बेस्ड ऑन की जे आपण जे काही केलं ते. बघा, एक तुम्हाला लक्षात आलं असेल की जानेवारी नंतर जेव्हा आपण प्रिलिमची प्रोसेसमध्ये जातो त्यावेळेला कंटेंटवरती किती ठरवलं तरी बोलता येत नाही फारसं, किंवा त्याच्यावरती काम करता येत नाही. आपण कशावरती काम करू शकतो? स्ट्रॅटेजीवरती, पेपर सॉल्व्हिंगवरती, अप्रोच बिल्डिंगवरती करू शकतो. बट जे आधीचं बॅकिंग आहे किंवा एक स्ट्रॉंग बॅकअप पाहिजे, तो नंतर बिल्ड होत नाही. त्या कंटेक्स्टमध्ये परत एकदा त्या 3 सेशनच्या स्ट्रॅटेजीच्या कंटेक्स्टमध्ये तुम्ही जाऊ शकता. खास करून पहिला अटेम्प्ट झालेला आहे UPSCचा, मी मार्जिनवरती होतो, त्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये थोडंसं जायला पाहिजे. मी आधी दुपारच्या एक आफ्टरनून सेशनवरती बोलतो की दुपारच्या सेशनमधून तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. मी म्हणेन की न्यूजपेपर फॉलो करा, ऑर फॉर दॅट मॅटर करंट अफेअर जे तुम्ही करताय ते करा. ॲग्रेसिव्हली वाचा न्यूजपेपर. म्हणजे मुलं म्हणतात वेळ लागतो, वाचलाच पाहिजे का? वाचायलाच पाहिजे आणि ॲग्रेसिव्हली वाचला पाहिजे. प्रिलिममध्ये, मेन्समध्ये डायरेक्ट रिलेशन आहे ह्याच्या न्यूजपेपरच्या क्वेश्चनचं. CSATमध्ये बऱ्याच लोकांचे इश्यू आहेत, त्याच्यामध्ये पण कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप करायचं असेल न्यूजपेपरवरती काम करायला पाहिजे. हे कसं करायचं आपण गेल्या वेळेला मेन्सच्या बॅचमध्ये म्हटलं होतं, परत आपण त्याच्यावरती एकदा वेगळं स्वतंत्र बोलू. पण मेन्स स्पेसिफिक न्यूजपेपर वाचला पाहिजे, मेन्सच्या ओरिएंटेड न्यूजपेपर वाचायला पाहिजे. हा दुपारच्या सेशनमध्ये केल्यानंतर मी म्हणेन आत्तापासूनच अशा टॉपिकला सुरुवात करा की जे प्री आणि मेन्सला कॉमन आहेत. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री असे जे विषय आहेत ना की जे इन अ वे प्रिलिमला आपल्याला करावेच लागतात. आपण म्हणतो लक्ष्मीकांतच्या 20 एक रिव्हिजन झालेल्या असायला पाहिजेत, हिस्ट्रीच्या चांगल्या रिव्हिजन झालेल्या असायला पाहिजे. म्हणजे यावर्षी तुम्हाला मी सांगतो की कट ऑफ कुठल्या 3 विषयांनी डिटरमाइन केला असेल तो होता पॉलिटी, इकॉनॉमी आणि हिस्ट्री. कारण हिस्ट्रीचे प्रश्न डुएबल आले होते, पॉलिटी इकॉनॉमीचे प्रश्न डुएबल होते. तर तिथे आपले किती चुकले त्याचा विचार करा, किती बरं आपले मिस्टेक्स झाल्यात त्या एरियामध्ये, त्याचा एक असेसमेंट करून काम करा. आणि त्यामध्ये
प्रायोरिटी ठरवा. म्हणजे समजा माझ्या कंटेक्समध्ये पॉलिटी प्रायोरिटी असेल, त्यानंतर इकॉनॉमी असेल, मग जॉग्राफी असेल. हे तुम्ही सिक्वेन्स ठरवा तुमचा. पण प्री आणि मेन्सला कॉमन असलेल्या टॉपिकला आत्तापासूनच भिडा. आणि असं ठरवा की ज्या वेळेला लोक प्रीच्या झोनमध्ये जातील त्यावेळेला हे गोष्टी माझ्या पाठ झालेल्या असतील. त्याच्यानंतर त्याच्यावरची माझी काय असेल, रिव्हिजन असेल आणि पेपर सॉल्विंग असेल. त्याच्या पलीकडे मी परत ते नवीन काहीतरी त्याच्यामध्ये वाचतो असं होणार नाही. सो आलं का लक्षात? मधल्या सेशनमध्ये आत्तापासूनच काय करायचं आहे आपल्याला, अशा टॉपिक ना जे प्रिलिमला कंट्रोल ॲब्सोल्युटली लागतं. म्हणजे मी म्हणतो जॉग्राफीच्या एनसीईआरटी तोंड पाठच असायला पाहिजे. आणि त्या कशा पिक्टोरल मेमरीच्या बेसिसवरती. लक्ष्मीकांत पुस्तक कसं झालेलं असायला पाहिजे, तोंडपाठ पाहिजे, पिक्टोरल मेमरी डेव्हलप झालेली असायला पाहिजे. एमपीएससीचा जर विचार करत असेल तर ती मेमरी आणखी शार्प पाहिजे, कारण ते खूप मायन्यूट लेवलला विचारतं. सो अशा कंटेक्स्टमध्ये इन अ वे त्याचा प्री आणि मेन्स आणि एमपीएससी सगळ्याला फायदा होईल अशा गोष्टी हा सेशन इंट्रोड्यूस करा, ज्याच्यामध्ये तुम्ही आत्तापासूनच प्रिलिम रिलेटेड गोष्टी करताय. आणि मी प्री प्लस मेन्स असा टॉपिक म्हणताना मी म्हणेन की मी फंडामेंटल राईट करताना फक्त फंडामेंटल राईट प्रिलिम ओरिएंटेड नाही वाचत. त्यातून मेन्सला प्रश्न आला तर मी कसं लिहीन, इंट्रो कन्क्लुजन रेडी ठेवेन, काही कीवर्ड रेडी ठेवेन, अशा गोष्टी ज्या लागणार आहेत त्या बाजूला करून ठेवा. पहिल्या दिवसाचं सेशन तुमचं ऑप्शनलला द्या. आत्ता 30 ऑगस्टला साधारणतः UPSC मेन्सची मुलं ऑप्शनल देतील. मी म्हणेन ॲटलिस्ट असं टार्गेट असायला पाहिजे की सप्टेंबर एंड किंवा 15 ऑक्टोबरपर्यंत मी ते पेपर सॉल्व्ह करेन विदिन टाईम आणि चेक करून घेईन. पुढच्या वर्षीच्या मेन्सच्या आधी ऑप्शनलचा माझा सिलेबस कंप्लीट झाला. बघा बेस्ट पॉसिबल केस काय आहे तुम्ही पास होण्यासाठी, मेन्स जर क्लिअर करायची असेल आणि अल्टिमेटली पोस्ट मिळवायची असेल तर प्री नंतर काही राहिलेलं नसायला पाहिजे. प्री नंतर म्हणजे अत्यंत वाईट अवस्था आहे एसेच्या कंटेक्समध्ये. मुलांकडे कंटेंट नाही आहे, एसे कसा लिहायचा हे माहीत नाही. सो त्या कंटेक्समध्ये खूप अवघड जातं. बघा आत्ता प्री क्लिअर झाल्यानंतर एसेवरती, इथिक्सवरती आणि बारक्या बारक्या अशा गोष्टींवरती काम करणं अवघड जातं. सो त्या कंटेक्समध्ये ऑप्शनल असा एक एरिया आहे की जर तुम्ही मला पुढच्या वर्षी 24 मेला प्रिलिम झाल्यानंतर 25 मेला भेटताय आणि म्हटले ऑप्शनलचा हा एरिया वाचायचा राहिला आहे किंवा याच्या नोट्स बनवायच्या राहिल्यात तर परत एकदा मग याचा काही हे नाही, आपण जे आज बोलतोय त्याचा काही फायदा नाही. ऑक्टोबर 15 टार्गेट ठेवा की मी ऑप्शनल बाजूला ठेवेन आणि त्याच्यात प्रॉपर नोट्स सहित तयार ठेव. आज मी सकाळी मेन्सचे जो लोक आहेत त्यांच्याशी बोललो तर बघा मेन्सला काय लागतं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या नोट्स आधीच प्रिपेअर्ड आहेत असं तुम्हाला असं वाटत असेल तर त्याला तशा प्रकारे मॉडिफाय करू शकता. म्हणजे तुम्हाला एक GSचा किंवा ऑप्शनलचा टॉपिक बोललो, समजा फूड सिक्युरिटी टॉपिक आहे GS 3 मध्ये किंवा दुसरा कुठलाही टॉपिक द्या. प्री नंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा ओरली विचारलं या टॉपिक रिलेटेड तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही मला इंट्रो कन्क्लुजन सांगितलं पाहिजे. माझा हा टेम्पलेट आहे की मी तयार ठेवला आहे. ह्या टॉपिकवरती अशा प्रकारे इंट्रो करता येऊ शकते, अशा प्रकारे कन्क्लुजन करता येऊ शकते. या टॉपिक रिलेटेड हे माझे कीवर्ड्स आहे, या टॉपिक रिलेटेड हे माझे एक्झाम्पल्स आहे, ह्या टॉपिक रिलेटेड माझा डेटा आहे, या टॉपिक रिलेटेड ही माझी डायग्रॅम आहे. ह्या 4 ते 5 गोष्टी प्रत्येक टॉपिक वाईज मायक्रो डिटेलिंग झालेलं आहे का याचा विचार करा. समजा मी आता म्हटलं फूड सिक्युरिटी रिलेटेड कीवर्ड सांगा बरं. फूड सिक्युरिटी रिलेटेड कीवर्ड सांगा. ॲसेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि अवेलेबिलिटी. अजून हा न्यूट्रिशन काय, फार्म टू ओके. अजून फूड सिक्युरिटी रिलेटेड कीवर्ड 5 कीवर्ड असे की जे माझला मार्क्स इन्हान्स करतील, कंटेंट इनरिच करतील, माझ्या आन्सरकडे बघण्याचा वे बदलेल. समजा मी असं म्हटलं फूड सिक्युरिटी, तो म्हटला न्यूट्रिशनल सिक्युरिटी, फूड प्रेफरन्सेस, फूड डेझर्ट,
फूड स्वॅम, ट्रिपल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन, हिडन हंगर, येते लक्षात. म्हणजे पटकन ते क्विकली काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. इवन याच्या रिलेटेड मला डायग्रामॅटिकली काय करता येईल अशा लेवलला तुमचं कंटेंट देऊन ठेवलं पाहिजे. ती श्रुती शर्मा म्हटली होती बघा, मी प्री नंतर काय करायला पाहिजे, राईट, रिवाइज, ॲनालाइज हे 3 शब्द वापरते. तिथं रीड हा शब्द नाही, रिवाइज, राईट, ॲनालाइज. जर या स्टेजला तुम्ही असाल तर ते रिअलिस्टिक चान्सेस डेव्हलप होतात हे थ्रू आउट प्रोसेस क्लिअर करण्याचे. सो त्यामुळे एक आपल्याला ऑप्शनलला किंवा GS मेन्सचे टॉपिक आहेत त्यांना अशा लेवलला आणून ठेवायचं आहे की मला ओरली विचारा, कधीही विचारा, मी सांगू शकतो या गोष्टी आहेत ज्या वापरू शकतो. सो मी एक असा सेशन देतोय की जो प्री आणि मेन्सला कॉमन असेल, एक ऑप्शनलला देतोय, आणि तिसरा सेशन आहे जो GS मेन्स स्पेसिफिक टॉपिकचा असेल. मग त्यात इथिक्स आहे, त्यानंतर गव्हर्नन्स आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, जी मेन स्पेसिफिक टॉपिक आहेत ते करणं हा एक काय असेल. आता समजा तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल कंटेक्स्टमध्ये ह्याला काही थोडं कस्टमाइज करायचं झालं तर मी एकदमच जवळ होतो, म्हणजे 85-90 मार्क होते, किंवा वैभव सारखा होता की सेंचुरी मारली पण मग आपल्यात येऊन बसले, आज फार वाईट वाटतं वैभव असं झालं की, बरोबर. सो तुमच्या केसमध्ये जर समजा तुम्हाला GSला सॉलिड मार्क्स होते, चांगले मार्क्स होते आणि तुम्ही ऑलमोस्ट क्लिअर करण्याच्या जवळ होते, तर थोडासा हा सेशन पोस्टपोन करून तुम्ही काय करू शकता, ॲग्रेसिव्हली 3 सेशन मेन्सला देऊ शकता. पण तुम्हाला मार्क 50 आहेत, 60 आहेत, 70 आहेत, याचा अर्थ काय, आपल्याला GS ओरिएंटेड जे कोर सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आणखी काम करण्याची गरज आहे. माझं पॉलिटी चांगलं आहे आणि 60च मार्क आले तर ते काही जस्टिफाय करता येत नाही. 80+ मार्क असतील तर तुम्ही काय केलेलं आहे, बेसिकचा अभ्यास केलेला आहे. सो या कंटेक्स्टमध्ये थोडंसं प्लॅन याच्या पुढे व्हायला पाहिजे. इथे काही डाऊट आहे का, इथे काही डाऊट आहे का फ्रेमवर्कमध्ये? बघा, जे काही आता क्लिअर करा. परत एकदा ॲम्बिग्युटीच्या अवस्थेत अभ्यास करू नका. दिस एक्झाम डिमांड्स ॲब्सोल्यूट क्लॅरिटी. म्हणजे काल रिझल्ट लागला होता आणि गोकुळ म्हटलं की ते सर लगेच उद्या बोलवणं बरोबर नाही, ज्यांचं नाही झालं तर. म्हटलं की हे एक्झाम तीच डिमांड करते. तुम्हाला काय वाटतं, तुमची इमोशनल स्टेट काय आहे वगैरे, आत्ता ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे परत एकदा गिअरअप करून हे करण्याची. तुम्हाला लक्षात पण येणार नाही हा महिना कसा गेला, पुढचा महिना कसा गेला. त्याच कंटेक्स्टमध्ये मी तुमच्यापैकी जे जवळ होते पास होण्याच्या त्यांच्यासाठी एक प्रपोजल सांगतो की जी मुलं आत्ता मेन्स देत आहेत त्यांना मदत करा, त्यांच्यासोबत त्यांच्या प्रोग्रामचा भाग बना, त्यांना स्वतःहून म्हणा की बाबा मी तुम्हाला कंटेंट इनरिचमेंटसाठी काय मदत करू शकतो. हे जे मी म्हटलं ना, हे पाहिजे की कीवर्ड्स पाहिजे, हे पाहिजे, मी देतो तुम्हाला काढून. मी तुम्हाला ह्याच्यावरची डायग्राम प्रॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून देतो. सो त्यांच्या रिलेटेड जितकं तुम्ही ती सिनर्जी ठेवाल दॅट विल बी बेनिफिशियल टू यू. एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्हाला ती इंटेन्सिटी कळेल की 70 दिवस राहिलेत याचा अर्थ काय आणि मला काय करायला पाहिजे, सो ती एक फील घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं की आता सोशोलॉजी ऑप्शनलवाले आहेत काही, आय थिंक आदिती आहे, अजून कोणी सोशोलॉजी ऑप्शनल. तर सकाळी जेवढी मुलं आली होती त्यातली 6 लोक सोशोलॉजी ऑप्शनलचे मेन्सचे, म्हणजे जे डेफिनेटली काय करणार, मेन्स देणार. बाबा तुम्हाला काय हेल्प करू शकतो आम्ही, येतंय लक्षात. त्यासाठी जर तुम्ही काम आत्ता केलं तर तुमचे रिअलिस्टिकली चान्स वाढतील. एक चांगली गोष्ट काय आहे सगळ्या याच्यामध्ये, आपल्यासोबत असलेली मुलंच आहेत ना तिथे आता. म्हणजे हे काय असं काही फार फेज नाही आहे किंवा आपल्या आजूबाजूलाच नाही आहे अशी लोक नाही आहेत. आपल्या आजूबाजूला झालेली असली मुलं पास झालेली आहेत. सो ती पॉसिबल आहे अशा कन्सिडर करूनच काय करायला पाहिजे, पुढच्या गोष्टी करायला पाहिजे. मला या कंटेक्स्टमध्ये सांगा बरं, काय तुमचा कन्सर्न आहे का फ्रेमवर्कच्या कंटेक्स्टमध्ये, क्लॅरिटी आली पाहिजे. प्रणव काय आहे का, टेन्शन आहे? तुम्हाला काय तुमचं इमोशनल स्टेट आहे वगैरे त्यातून हे बघा. परत एकदा वर्क इज बेस्ट अँटी डिप्रेशन. म्हणजे तुम्ही काम करत राहिला
तर ते डिप्रेशन वगैरे येत नाही. म्हणजे 12 जूनला युपीएससीचा रिझल्ट लागला होता, जेव्हा मी अल्टिमेटली मला कळलं होतं की बाबा आता परत युपीएससीची परीक्षा देता येणार नाही जर काहीतरी डॉक्युमेंट वगैरे बदलले नाही तर. येते ना लक्षात? म्हणजे ओबीसी होता येते लगेच. 15 जूनला मी मैत्रेय सुरू केलं होतं. जर समजा ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये नसतं झालं ते, तर मग मी पण कुठलं तरी आता तेरे नाम वगैरे सारखं इकडे तिकडं फिरत असतो. सो अल्टिमेटली तो गॅप रिड्यूस करा. तुम्हाला आता असं खूप टेम्पटिंग वाटेल की अरे हे करा, म्हणून मी म्हटलं की त्या मेन्सच्या लोकांच्या जवळ राहा. ज्या वेळेला ते पेपर लिहिणार आहेत, म्हणजे आज सकाळी ठरलेलं आहे की शनिवारी 9 ते 12 ते एसेचा पेपर लिहिणार आहेत, शनिवारी दुपारी इथिक्सचा पेपर लिहिणार आहेत, रविवारी दुपारी ऑप्शनलचा पेपर लिहिणार आहेत. सो या कंटेक्समध्ये मला जिथे जिथे पॉसिबल आहे, ऑप्शनलचा पेपर मी प्लॅन करू शकतो का रविवारी दुपारी, एसेचा पेपर प्लॅन करू शकतो का मी शनिवारी सकाळी, हे बघून त्या प्रकारे प्लॅनिंग करायला पाहिजे. जर तुम्ही ठरवलेलं आहे की तिसरं ऑप्शन प्रोसेस कंटिन्यू ठेवायची, तर ही प्रोसेस रुथलेस आहे. तुम्ही स्टक झाले 1 महिना 2 महिना 3 महिना कळणार, लोक मेन्स देऊन येतील आणि आपण म्हणू की अरे आपण पण तिथंच होतो प्रिलिम झाल्याच्या स्टेजला. तसं होता कामा नाही. येतोय लक्षात? काय डाऊट या कंटेक्स्टमध्ये? काही नाही. समजा तुम्ही अशा केसला आहात की तुमचं ऑप्शनल काहीच झालेलं नाही, तर 2 सेशन ऑप्शनलला गेले पाहिजेत. ऑप्शनल लवकर हातात येईल, कंट्रोलमध्ये येईल याची काळजी घ्या. ऑप्शनल एसे इथिक्स इथलं जे मार्जिन आहे ते इन्शुअर करणं गरजेचं आहे. येतंय लक्षात? मग एसे रिलेटेड काही गोष्टी राहिलेल्या असतील त्या गोष्टी करणं, इथिक्स रिलेटेड गोष्टी करणं, प्रॉपरली प्लॅन करा. पहिलं तर स्टॉक टेकिंग एक्सरसाइज घ्या, कुठे कमी पडलो आपण. की म्हणजे हे आहे बघा, रुथलेस प्रोसेस आहे, इलिमिनेशनची एक्झाम आहे, पण मग कुठे ना कुठेतरी असतंच ना ते की आपण म्हणजे काहीतरी कमी झालं म्हणून आपण काय झालो, ती लाईन क्रॉस केली नाही, तर त्याचा थोडासा विचार व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आजूबाजूचेच लोक आहेत. म्हणजे की गोकुळची अशी अवस्था होती, तुम्हाला सांगतो की 3ऱ्या अटेम्प्ट नंतर की ऑलमोस्ट गिव्ह अप केलं होतं. म्हणजे त्या दिवशी तो म्हटलं की सरांनी आपलं ढकलत मला हे केलेलं आहे, केलं 2 प्रिलिम क्लिअर आहे. आणि असे मार्क्स आहेत की जे म्हणजे आपण खरं ॲस्पायर करायला पाहिजे. सो हे बदलू शकतं. सगळी जी गणितं आहेत ना ती एका वर्षात बदलू शकतात. तो MS धोनी म्हटलं होतं ना ते त्या ह्याच्यामध्ये की एकदा सिलेक्शन नाही झालं त्याचं, त्याचे मित्र सगळे दुःखी बसले होते आणि तो सगळ्यांना स्वीट घेऊन आला. तो म्हटलं काय आनंदी काय आहे तू, किंवा हे स्वीट का वाटतोय? तो म्हटलं आज मुझे एक बात पता चली, इतने से नहीं होगा, एवढ्याशाने होणार नाहीये, मला काय करावं लागणार आहे, अजून पुश द्यावा लागणार. आणि तो पुश देण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी मला मिळाली, म्हणून गो थ्रू किंवा हे करायला पाहिजे. समजा तुम्ही अशा स्टेजला आहात की अल्टरनेट चॉईसेसचा विचार करताय, आपण त्याच्यावर पण हे करू. म्हणजे असे मल्टिपल पॉसिबिलिटी आहेत. बघा माझा एक मित्र होता की UPSCच्या ह्याच्यामधून सतत रिकरंट फेल्युअर्स होते, घरची परिस्थिती चांगली नव्हती. म्हणजे हे सगळ्यावरती डिपेंड राहतं ना, मी अटेम्प्ट कधी कॅरी फॉरवर्ड करणार, हे सगळ्या बाकीच्या गोष्टींवरती ठरतं. तर त्याला बाकीच्यांनी सल्ला दिला की कंबाईन कर वगैरे. अनसर्टनिटीला अनसर्टनिटी उत्तर नसतं, तर ते तिथं परत वेगळी रेस आहे. आणि मग त्याला अजून पर्याय दिला की लॉ कर. त्याला म्हटलं बघ, तू जो पर्सनॅलिटी आहे ना, तुझ्यासारख्या तुचड्या वकिलाकडे कुणी येणार नाही, तर तू जो माणूस आहे तुझ्याकडे वकील म्हणून मी तर येणार नाही म्हटलं माझी केस घेऊन. त्याला म्हटलं TIS मधले ऑप्शन एक्सप्लोअर कर. आत्ता 2 जूनला त्यांनी जॉईन केलेलं आहे, त्याला 12 लाखाचं पॅकेज, पहिलं पॅकेज मिळालेलं आहे. मास्टर ऑफ हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये BA प्लेन BA असलेला मुलगा मास्टर ऑफ हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमधून काय झालेलं आहे, क्लिअर झालं. अर्थात UPSCच्या अभ्यासाचा फायदा तिथं क्लिअर करण्यासाठी नक्की झाला. म्हणजे हे काही वाया जात नाही, पण तो ऑप्शन आपल्यासमोर आत्ता आलाय का, तो निर्णय घ्यायचा वेळ, त्याच्यावरती आपण विचार करू. म्हणजे तो आला असेल तर तसा विचार करू. येतोय लक्षात? तर ती क्लॅरिटी तुमच्या लेवलला ते डायलॉग डिस्कशनमध्ये माझ्या लेवलला राहिली पाहिजे, आणि त्याच्यावरती आपण पुढचा प्लॅन चेकआउट करू. जर UPSC करायचं असेल तर ब्रॉड फ्रेमवर्क कसं असायला पाहिजे याच्यावरती मी बोलले. तुमचे काही डाऊट असतील तर ते आपण घेऊ. रोहित काही प्रश्न? अदिती?
काय असेल तर 1 to 1 आपण बोलणारच आहोत, पण कॉमन काही घेण्यासारख्या गोष्टी असतील तर त्या आधी घेऊया. दीप्ती, नो क्वेश्चन. माझे झाले म्हणा विचारून सगळे. निखिल, कुछ क्वेश्चन नहीं. रोहन बोल दो. सगळं सिक्रेट राहू दे आता थोडंसं पुढचं. ठीक आहे, आपण 1 to 1 बोलूया. ठीक आहे. 16 तारखेला ज्यांनी ठरवलं की UPSC करायचे ब्रॉड, म्हणजे हे थोडं मी आता ब्रॉड बोललो, आणखी डिटेलमध्ये न्यूजपेपरच्या कंटेक्स्टमध्ये, GSच्या प्लॅनच्या कंटेक्स्टमध्ये 16 तारखेला मी बोलणार आहे. त्यावेळेला आपण परत भेटू. पास होऊन दाखवशील ना राज्यसेवा, मग कर. हे सगळ्यामध्ये बघा, तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, तुम्हाला काय. संदीप होता आपला सगळं तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये. संदीपचे 2च अटेम्प्ट झाली होती UPSCचे, पण घरची परिस्थिती आणि एकंदर सगळं बघता तो म्हटलं सर थोड्याशा ह्याच्या सरळ सेवेच्या वगैरे जाहिराती जास्त आल्यात. त्याला तेच म्हटलं की हातात मिळणार आहे का, डेफिनेटली आपल्या हातात काही येणार असेल तर त्या दिशेने जा. आता आहे तेवढं, म्हणजे काही म्हणत बाकीच्या गोष्टी लोकांना गप्प करण्यासारखी पोस्ट आहे. बाकीच्या गोष्टी काय करता येतात, प्लॅन करता येतात ना. अल्टिमेटली कशावर ठरतं, तुमच्या कंडिशनवरती, तुमच्या सर्कमस्टान्सेसवरती ठरतं. हे माझ्या कंटेक्समध्ये मी म्हटलं की माझे सगळे अटेम्प्ट एक्झॉस्ट करे, पण मी प्रोसेसमध्ये का होतो, कारण मी कंटिन्युअसली त्या प्री मेन्सच्या स्टेजला होतो. दुसरं असं, माझे ग्रॅज्युएशन असं होतं की ज्याच्यामध्ये तो आपण म्हणू ना की इंजिनिअरिंग किंवा बाकीच्या बॅकग्राऊंडमधून काही वेळानंतर मार्केट व्हॅल्यू तुमची कमी होते. आमच्याकडे डॉक्टर जुना आहे म्हणून जरा जास्त व्हॅल्यू भेटते. सो हे सगळे गणित आहे, ते तुमच्या लेवलला तुम्हाला ठरवायचं की कुठे आपण आहोत. 1 वर्ष आणखी एक एक्स्ट्रा पुश देऊ शकतो का, काय सर्कमस्टान्सेस आहे, या सगळ्या कंटेक्स्टमध्ये आपण 1 to 1 बोलू. ठीक आहे.